नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। वंचित बहुजन आघाडीच्या पाटण तालुकाध्यक्षपदी सूर्यकांत गुरव तर उपाध्यक्षपदी राजेश जगधनी आणि युथ अध्यक्षपदी कुमार कदम। पाटण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मावशी पेठ येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक नुकतीच संपन्न झाली। या बैठकीत पाटण तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। या कार्यकारिणी निवडी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हा सेक्रेटरी दादा केगार, ओबीसी जिल्हा अध्यक्ष संजय करपे, जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा संघटक उद्धव करणे साहेब तसेच पाटण तालुका माजी अध्यक्ष आत्माराम कांबळे व अशोक देवकांत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला। जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी तालुकाध्यक्षपदी सूर्यकांत बाळासू गुरव तर तालुका उपाध्यक्षपदी राजेश आनंदराव जगधनी, सचिवपदी बाळासाहेब रामचंद्र जगताप, तालुका युथ अध्यक्षपदी कुमार सखाराम कदम, ढेबेवाडी विभाग अध्यक्षपदी संजय लोखंडे, ताळे विभाग अध्यक्षपदी मनोज भंडारे, सल्लागारपदी लक्ष्मण तुकाराम शेलार आणि विकास कांबळे या सर्वांची सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी तालुकाध्यक्ष यांनी वंचित बहुजन आघाडी जिल्हा कमिटीचे या निवडीबद्दल आभार मानले व आम्ही तळागाळापर्यंत जाऊन काम करू व उर्वरित कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करून आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे काम करू अशी यावेळी ग्वाही दिली। यावेळी ढेबेवाडी विभाग, मोरणा विभाग, तेरा विभाग, तारळे विभाग, कोयना विभाग, मल्हारपेठ विभाग या सर्व विभागातून मोठ्या संख्येने कार्यकारी उपस्थित होते।